नवीन रूममध्ये आल्यानंतर सामान लावून झालं. काल पण भरपूर कपडे होते आणि आज बेडशीट, चादर, पॅन्ट, शर्ट थोडेफार काढले आहेत. भांडी पण भरपूर होती, भांडी सुद्धा घासून झाली. आणि इथे तुम्ही बघू शकता, जिथे कपडे धुवायची जागा आहे, भांडी घासायची जागा आहे, तिथे इतकी हिरवी हिरवी काई आहे की एखादा माणूस घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. तर इथे आधी सुद्धा भाडेकरूच राहत होते, पण काही काही लोक आपली वस्तू म्हणून किंवा आपलं घर म्हणून नाही बघत, नाही सांभाळत. त्यातलेच असतील कदाचित. तर टॉयलेट बाथरूम तर एकदम विचित्र घाण दिसत होते. मलाच कसं तरी होत होतं. तर सगळं घासून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे आता ब्लिचिंग पावडर नव्हती, नाही तर ही जी भांडे घासताना कपडे धुवायला जी जागा आहे तिथे हिरवी काई आहे ते सुद्धा स्वच्छ करून घेतली असती. कपडे वाळवायला स्लॅपवरती खूप जागा आहे, तिकडे दोरी सुद्धा बांधलेल्या आहेत. मी नाही बांधल्या, आधीपासून बांधलेल्या आहेत, तर मी सुकवू शकते किंवा कोणी पण सुकवू शकतात जागा मोकळी असेल तर. कपडे सुकवून घ्यायची तयारी करायची आणि रुद्रांशच्या शाळेत जायचं आहे ॲडमिशन घ्यायला. तर शाळेमध्ये आता शाळा बघायला